भुसावळ शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाचा गोळ्या झाडून खून। 4 संशयितांनी भल्या सकाळी चहाच्या दुकानात केली फायरिंग। शहरात खुनामुळे खळबळ। दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी बदले की आग या ट्रेंडमधून भुसावळातील 32 वर्षीय तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला। ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी 7:15च्या सुमारास भुसावळातील खडका रोडवरील आर.के. किताब घरासमोरील डी.डी. सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात घडली। तेहरीन नासिर शेख वय वर्ष 32 राहणार मच्छीवाडा जाम मोहल्ला भुसावळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। जाम मोहल्ला भागातील आर.के. किताब घरासमोरील डी.डी. सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात तेहरीन नासिर शेख हा चहा पिण्यासाठी शुक्रवारी सकाळी 7:30 वाजता आल्यानंतर 2 दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 4 संशयितांपैकी तिघांनी आपल्याकडील गावठी पिस्टलातून 5 गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेने दुकानातील ग्राहकांमध्ये पळापळ झाली, तर काही क्षणात संशयित दुचाकीवरून पसार झाले। शरीरातील विविध भागात गोळ्या लागल्याने तहरीनचा जागीच मृत्यू झाला, तर पोलीस उप अधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकाऱ्यांनी धाव घेतली। 4 संशयितांचा कसून शोध सुरू आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या एका गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। भुसावळ शहरामध्ये हे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचं हद्दीतला हा एरिया आहे। इकडे हे मागे जे टी स्टॉल दिसत आहे तिथं सकाळी 7:30 ते पावणे 8च्या दरम्यान एक चहा पित असताना एका इसमाचा अनोळखी 4 इसम मध्ये प्रवेश करून त्यांनी गोळी झाडून खून केलेला आहे। त्याचा सध्या मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी आम्ही जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे। आरोपींबाबत आमचे पोलीसची टीम आहे, स्थानिक गुन्हे शाखेची टीम आहे, ते तपास करत आहेत। ज्यांनी गोळी वगैरे झाडले त्यांची पार्श्वभूमी काय आहे? आता अजून निष्पन्न झालेले नाहीत कोणी गोळी मारली, फक्त एवढंच निष्पन्न झालं आहे की गोळीने मारून त्याचे खून झालेला आहे आणि जे मयत आहे त्याच्यात पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवलेली आहे। इतर आता तपासात बाबी उघड होतील। एकूण किती गोळी वगैरे झाडण्यात आली? स्पॉटवर आम्हाला 3 खाली केस मिळालेले आहेत आणि एक राऊंड म्हणजे जो मिस फायर झाला आहे तो मिळालेला आहे आणि एक कॅप मिळाली, एवढं स्पॉटवर मिळालेलं आहे। गोळी कुठे लागली नेमकं? त्याच्या गोळी मागच्या बाजूनच दोन्ही गोळ्या लागलेल्या आहेत, एक मानेत लागलेली एक पाठीमध्ये लागलेली आहे। नाव काय असेल? त्याचे नाव तेहरीन नासिर म्हणून आहे, तेहरीन नासिर शेख 33 वर्षाचे आहे। त्यांच्यावर हे अटॅक झालेला आहे। हे जे तेहरीन नासिर यांना ज्यांना गोळी लागलेली आहे त्याची पार्श्वभूमी काय? ते आता तपासामध्ये आम्ही चेक करत आहोत। जुनं पूर्वीचं काय वैयक्तिक त्यांचे वाद वगैरे आहेत का त्याच्याबद्दल तपास करत